क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस येथील वैभवनगर विकासापासून कोसोदूर नवनिर्वाचित नगरसेवक विकास करतील का? दिग्रस शहरातील वैभवनगर देवरवाडी जुना रोड भागातील मागील नगरसेवक निवडणुकीच्या आधी मत मागण्यापुरते येतात, परंतु विकास काम करण्याचे पोकळ आश्वासने देतात। निवडून आल्यानंतर कोणताही विकास करण्यात येत नाही। त्यामुळे नगरसेवकावर कोणताही विश्वास राहिला नसून येत्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी तरी वैभवनगरचा विकास करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या वैभवनगर हे विकासापासून कोसोदूर असून प्रत्येक निवडणुकीत पावसाळ्यात संपूर्ण रस्त्याने चिखलमय राहत असून गावातील नाल्या घाणीने तुंबल्या असून वैभवनगर येथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। नगर परिषद वैभवनगर येथील गेल्या वर्षभरात वैभवनगर वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते। नगरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यावर कचरा पसरलाय। नगरातील नाल्या घाण रोड चिखल डबक्यांनी बरबटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे आवश्यक आहे। नगर परिषदेचे कर्मचारी ठातूर मातूर थोडीफार नाली सफाईचा दिखावा करतात। वैभवनगरात नाल्या दरवर्षी उपसल्या जात नाही, 2-3 वर्षांनी उपसतात, पण उपसा झाल्याचे मोबाईलवर फोटो घेऊन दाखवतात, दरवर्षी काढतात, हेही तेवढेच सत्य आहे। नाल्या चांगल्या उपसल्या जात नाही कारण याकडे कुणी लक्ष देत नाही। विकासाच्या नावावर वैभवनगरात नाल्या रस्ते ओबडधोबड बनवलेले आहेत। 1 वर्षात त्यांचे 12 वाजून जाते। असे काम विकासाच्या नावाखाली करण्यात येत आहेत। वैभवनगरात 100 फुटाचा रोड अनेक वर्षापासून चिखल व घाणीने भरून आहे, त्याकडे नगर परिषदेचे कर्मचारी व वार्डातील मेंबर कधीही लक्ष देत नाही। फक्त नगर परिषद निवडणूक लढून निवडून येण्याचे काम केले की या 100 फूटच्या रोडामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। आता नगर परिषद निवडणुकीमध्ये नवीन पिढी निवडून आली। आता या नवीन नगरसेवकांनी 100 फुटाचे रोड नालीच्या कामावर लक्ष देतील का, असे जनतेचे म्हणणे आहे। अनेक रस्त्यावर जनावरे बांधण्यात येत असल्याने मलमूत्र पसरले असते। घाणीचे साम्राज्य अनेक नगरामध्ये आहेत, परंतु याकडे नगर परिषद कर्मचारी काळजीपूर्वक लक्ष देत नाही। त्यामुळे अनेक नगरात पावसाळ्यात रोगराई पसरत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळत आहे। नगर परिषद समितीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैभवनगर येथील नालीच्या साफसफाईचे कामे झाल्याचा दिखावा करणाऱ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर नवीन नगरसेवकांनी चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अशोक जाधव, दिग्रस। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।